शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसची धरणी। जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 4 मार्च रोजी अखिल भारतीय काँग्रेसच्या जळगाव जामोद मतदारसंघाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। 26 व 27 फेब्रुवारी रोजी जळगाव व संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान मोठ्या प्रमाणात झाले। त्यामुळे शेतीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना सरसकट भरपाई देण्यात यावी अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी केली। तसेच 22 जुलै 2023 रोजी दोन्ही तालुक्यात ढगफुटी होऊन प्रचंड महापूर आला होता। त्यातील नुकसानग्रस्त काही शेतकरी व व्यापारी जनता अजूनही मदतीपासून वंचित आहे, त्यांना तात्काळ मदत द्यावी। शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा देणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा केवळ 4 तास दिला जातो। वीज पुरवठा दिवसभर करण्यात यावा आणि वारंवार नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आधीच हतबल झालेला आहे, त्याला सरसकट कर्जमाफी देण्यात यावी। दोन्ही तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर जमीनधारकांमध्ये जमीन बागायती क्षेत्र असून 7/12वर तशी नोंद द्यावी व त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा। पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या। या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या घरच्या कापसापासून सूत काढून सुताचा हार मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आला। या धरणे आंदोलनाला प्रदेश काँग्रेसच्या सचिव डॉक्टर स्वातीताई वाकेकर, ॲडव्होकेट सौ ज्योतिताई ढोकणे, तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर, तालुका अध्यक्ष राजेंद्र वानखडे, अचेका पठाण, बालगजानन पाटील, प्रकाश ढोकणे, समाधान दामधर, प्रवीण भोपळे, डॉक्टर प्रशांत राजपूत, डॉक्टर शालिग्राम कपले, सौ मीनाताई सातव यांच्यासह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते। काँग्रेस पहिलेपासून शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सर्वसामान्य लोकांच्या, महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारा हा विचारधारा आहे। खऱ्या अर्थानं या विचारासाठी काम करणारी ही सर्व मंडळी या ठिकाणी जमलेली आहे। उद्देश हाच आहे की हे निगरगट्ट शासन त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचं काम केलं जाते। त्या ठिकाणी जे खरे लाभार्थी आहेत ते आजही, ज्यांचं खरडून गेलेली शेती असेल ते आजही वंचित आहेत आणि ज्यांची कुठेतरी माथ्यावरची शेती आहे अशा अनेक लोकांना त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं किंवा इथल्या चुकीच्या सर्वेच्या माध्यमातून त्यांना पैसा मिळाला असेल तर आमचं म्हणणं आहे की त्यांचं जाऊ द्या, पण जे खरे लाभार्थी आहेत, ज्यांचे घर या पुरामध्ये मागच्या काळामध्ये वाहून गेलेले आहेत अशा लोकांना घरकुलाचा लाभ द्यायला पाहिजे का? एकीकडे त्या ठिकाणी पंतप्रधान सांगतात की आम्ही 2 कोटी रोजगार देऊ, त्या ठिकाणी 2022 पर्यंत सर्वांचे घरकुल होणार होते, आज 2024 आलेला आहे। आज खऱ्या अर्थानं लोकसभेला मतं मागत असताना यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की 2022 पर्यंत घरकुल देणार नाही। विरोधी पक्ष सातत्यानं आमचे राहुलजी गांधी असतील किंवा महाराष्ट्रातील सर्व नेते आज लोकांच्या बांधावर आपल्याही मतदारसंघात आम्ही सातत्यानं लोकांचे प्रश्न घेऊन जनतेच्या माध्यमातून या ठिकाणी या शासनाला सातत्यानं जाब विचारण्याचं काम आमच्या माध्यमातून होत असते। अनेकदा त्याच्या माध्यमातून मागील काळामध्ये आपल्याला माहिती असेल की आमचे सर्व तालुका अध्यक्ष वगैरे यांनी त्या ठिकाणी सर्वे करण्यासाठी यांना परत एकदा सांगितलं आणि त्या ठिकाणी त्यांनी कॅम्प लावला, पण दुर्दैव असं आहे की त्या कॅम्पला देखील अधिकारी हजर नव्हते। मग त्या ठिकाणी परत एकदा त्यांनी त्या ठिकाणी मान्यही केलं की आमची चूक झालेली आहे। तर असं हे प्रशासन डिम्म बसलेलं आहे। इथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे की यांनी या सर्वांना ताळ्यावर आणायला पाहिजे आणि सत्तेचा आमदार असून सुद्धा लोकांच्या ठिकाणी जर मदत करण्यास कमी पडत असेल तर त्यांना त्या पदावर राहण्याचा आहे।